नमस्कार. सुहासिनीज किचनमध्ये आज आपण कोकणातील पारंपरिक गोडाचा पदार्थ म्हणजे ओल्या नारळाची कापं करूया. नारळाच्या वड्या करण्यासाठी आपण जो नारळ वापरणार आहोत तो बाजारातून घेतानाच पाहून घ्यायचा, म्हणजे जून असायला नको, पाणी हवं त्यात आणि थोडासा कोवळा असेल तर जास्त बरा. हा बघा असा, म्हणजे जास्त डार्क कलरचा असेल ना तर तो जून असतो, असं सफेद थोडासा असेल तर हा कोवळा नारळ असतो. आणि कापं करताना नेहमी ओलं खोबरंच वापरायचे. हे बघा इथे हे 2 नारळ फोडलेत आणि किसून घेतलेत. किसताना फक्त सफेद तेवढाच वरवरचा भाग घेतला आहे आणि जो आतला भाग आहे तो टाकून द्यायचा नाही आहे. ते खोबरं वापरलं तर आपल्या कापांचा रंग बिघडू शकतो, म्हणून फक्त सफेद भाग तेवढाच वापरायचा आणि आतील भाग सर्व जो असेल भाज्यांच्या वाटपासाठी वापरायचा. आता एका ताटाला तूप लावून ठेवायचं आहे. आता गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घातलं की त्यात हे खोबरं घालायचं आहे आणि खोबरं घातल्यानंतर लागलीच त्यात साखरही घालून घ्यायची आहे. कारण खोबरं जर आधी भाजलं ना तर त्याचा जो म्हणजे खोबऱ्याचा जो गोडवा असतो ना तो सुकून जातो. आणि साखर जेव्हा आपण घालतो तेव्हा साखर विरघळली त्यात हे खोबरं शिजलं पाहिजे, म्हणजे कापं चवीला छान होतात. या रेसिपीमध्ये कुठेही गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आहे, लो फ्लेमवरच आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हे जे भांडं आपण वापरतो ते नेहमी जाडबुडाचंच भांडं वापरायचं, म्हणजे खोबरं खाली लागणार नाही. मी नॉनस्टिकची कढई वापरली आहे. इथे आपण 2 नारळ किसून घेतलेत, म्हणजे फक्त वरवरचं किसून घेतलं. वाटीच्या प्रमाणामध्ये 2 मोठ्या वाट्या हा किस आहे. आता ह्या कापांसाठी खोबरं साखरेचं परफेक्ट प्रमाण म्हणाल तर 1 वाटी खोबऱ्याला पाऊण वाटी साखर घ्यायची. आपला हा खोबऱ्याचा किस आहे तो 2 मोठ्या वाट्या आहेत, मग त्याच वाटीच्या मापाने मी 1.5 वाटी साखर यात घातली. आणि जर साखर जाड असेल तर थोडी मिक्सरला फिरवून घ्यायची, कारण जाडी साखर असेल ना तर विरघळायला थोडा वेळ जास्त लागतो. आणि हे आपल्याला असं सतत परतायचं आहे आणि हे मिश्रण गॅसवर ठेवून दुसरी कामं करायला अजिबात जायचं नाही. कालच मला मैत्रिणीने विचारलं की इतकी छान कापं झाली आहेत, आम्ही करतो तेव्हा आम्हाला हेच समजत नाही की गॅस केव्हा बंद करायचा. बरोबर ना? पण आपण हे जर जास्त वेळ परतत राहिलो तर हे मिश्रण सुकं होईल आणि मग कापं पडणार नाहीत, सगळे भुसभुशीत होतील. आणि जर कोवळं राहिलं ना तर मग ते चिकट होऊन जातं आणि त्याचीही कापं पडत नाहीत. म्हणून हा जेव्हा गोळा तयार व्हायला लागतो ना तेव्हाच बरोबर गॅस बंद करायचा. एक वेळ हे मिश्रण कोवळं राहिलं ना तर परत 2 मिनिटं गॅसवर ठेवून परतून घ्यायचं, म्हणजे कापं व्यवस्थित होतील. आणि जर हे मिश्रण सुक्कं झालंच तर म्हणजे फळफळीत झालं तर एक टीप देते, ही महत्त्वाची आहे. बघा ह्यात 5-6 चमचे दुधाचे घ्यायचे आणि त्याचा हपका द्यायचा, म्हणजे त्याच्यावर शिंपडायचं आणि ढवळायचं. आणि जर गुठळ्या असतील तर मिक्सरमध्ये घ्यायचं, 2 मिनिटं मिक्सर फिरवायचा आणि परत कढईत घेऊन शिजवून घ्यायचं, म्हणजे अगदी गोळा होईपर्यंत 3-4 मिनिटं शिजवायला लागतात. मग गोळा झाला की मग ते काढून घ्यायचं. आपल्याला वाटतं आहे ना की हा आता गोळा व्हायला लागला आहे आणि चमच्याला जेव्हा जड लागायला लागलं की हे ताटात पसरवून घ्यायचं. इतकं सोपं आहे, अगदी नवशिक्या मुलीही हे सहज कापं करू शकतात. आमच्याकडे कोकणामध्ये ही कापं वरच्यावर होत असतात. कोणी पाहुणे आले की भेट म्हणून दिली जातात. गणपतीत तर येणाऱ्यांना ही कापं दिलीच जातात. याआधी मी आंब्याचा रस घालून नारळाच्या वड्यांचा व्हिडिओ अपलोड केला होता, त्यालाही चांगला प्रतिसाद आला. आंब्याचा रस घालून केलेल्या वड्या तर अतिशय चविष्ट होतात. या प्रकारे केलेल्या वड्यासुद्धा छान नरम आणि खुसखुशीत होतात.
ही आमच्या कोकणातील पारंपरिक नारळाची कापं करायची रेसिपी आहे। आता आपलं मिश्रण थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे। हे होताच आपल्याला ताटावर पसरायचं आहे, त्यामुळे ताटाला आधी तुपाचा हात लावून घ्यायचा, म्हणजे त्या न चिकटता पटापट निघतात। आता यात वेलची पूड घालूया। आवडीनुसार अर्धा ते पाऊण चमचा वेलची पूड घातली की गॅस बंद करायचा आहे आणि लागलीच हे मिश्रण ताटावर पटापट पसरून घ्यायचं आहे। लगेच गरम गरम असतानाच हे ताटावर पसरून घेऊया। हे आपण चमच्याने सारखं करून घेऊ। थोडं असं पसरवायचं आणि खूप गरम आहे, त्यामुळे एका वाटीला बाहेरच्या बाजूने म्हणजे खालच्या बाजूने तूप लावायचं आणि त्या वाटीने दाबून आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित घट्ट बसवून घ्यायचं आहे। कडेला सुद्धा चमच्याने असं व्यवस्थित दाबून एकसारखं करून घेऊया। तुमच्याकडे जर चौकोनी ट्रे असेल तर चौकोनी ट्रेमध्ये तर छानच वड्या पडतील। हे पहा, असं एकसारखं करून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिटांनंतर लगेच याला वड्या पाडायच्या, म्हणजे ओलं असतानाच आपण हे वड्या पाडून ठेवायच्या, सुकल्यानंतर मग व्यवस्थित पाडता येणार नाहीत। हव्या त्या आकाराच्या, चौकोनी, शंकरपाळीच्या आकाराच्या, हव्या त्या आकाराच्या तुम्ही वड्या पाडून घेऊ शकता। मी इथे शंकरपाळीच्या आकाराच्या वड्या पाडते। हे बघा, जसं आपल्याला हवं तसं कापून घ्यायचे आहेत। मी सर्व कापून घेते। आणि ह्या वड्या आपल्याला सेट करायला ठेवायची गरज लागत नाही, त्या लागलीच काढायच्या असतात। हे पहा, या प्रकारे मी सगळ्या वड्या काढून घेते। पहा, आकारही छान आलाय आणि नरम आणि खुसखुशीतही छान झाले आहेत। मी ह्या सगळ्या वड्या काढून घेते। या आपल्या कोकणात बनवल्या जाणाऱ्या नारळाच्या वड्या, ओल्या नारळाची कापं। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी? आणि माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा।